टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. आघाडीसाठी हरेश, ज्यांना पहिल्या सामन्यात 44 धावा बनवल्या होत्या. वेलकम. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमारे उपस्थित झालेत. आपलं सरचे स्वागत विनंती आहे या मंचावरती. पहिला बॉल डॉट आलाय. समीर म्हात्रेला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवर वेगानं त्यांना प्रभाव टाकलेला आहे, वेगानं त्यांना छाप सोडलेली आहे. अधिकची गती अधिकचा वेग खरं तर आजवर ओळख राहिलेली या गोलंदाजाची आणि सध्या पहिल्या बॉलवर तो प्रभावी ठरतोय. सुरेश गोरड सारख्या विस्फोटक बॅटर विरुद्ध पहिला डॉट. यावेळेला ऑन साइडला टर्न केला बॉल, फिल्डर उपस्थित आणि आली आहे मॅचची प्राइस विकेट. फलंदाज बाद. हरेश माघारी परत आहेत. सध्या हर्षोल्लास झालाय तो टीम विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बिग क्रिकेट संघाला. बिग फिश कॉट इन नेट. हरेश माघारी. पहिला आद्रा. संदीप 11 डेनोलीला बिग विकेट डाऊन, बिग लॉस. हवं तसं टायमिंग करता आलं नाही, हवं तसं एलिमिनेशन होतं, मात्र समीर म्हात्रेनं महत्वाची विकेट कॅरी केलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी सुभाष दाखल होत आहेत. जिनियर ऑलराऊंडर आहेत. यापूर्वीच्या सामन्यात ज्यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती, आता बॅटिंगसाठी टॉप ऑफ द ऑर्डर ते दाखल होत आहेत. मंचावरती शुभागमन होतं डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमारे यांचं, त्यांचं देखील आम्ही कांडोलकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत करत आहोत. बॉल तयार. समीर. आणखीन एक चांगला बॉल गुडलेंथवर टप्पा पडल्याबरोबर निघालाय. ते डीएसटी रक्षक करण भांडेच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे. सांगता सध्या धावा स्थिर. खातं खुलवणं अजूनही बाकी आहे. 3 बॉल आणि 3ही बॉलवरती सध्या दबदबा वरचष्मा राहिलाय तो गोलंदाज समीर म्हात्रेच्या नावाचा. या वेळेला बॅटची कडक घेत बॉल निघाला. शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगच्या बाजूने क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळते एक सिंगल धाव आणि अखेर चौथ्या चेंडूवरती आता धावसंख्येची कोंडी मात्र फोडलेली आहे. एक सिंगल धाव. रुद्रा वेज चायनीज कॉर्नरचे सर्व रुद्रा अरुण कुर्ले यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज 3 डॉट बॉल साठी समीर म्हात्रे करता जमा झालेला आहे आणि 3 षटकारांसाठी देखील 500चं कॅश प्राइज आहे. एक्सपिरियन्स कंटेंडर संदीप सध्या बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला, ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो, ज्यांच्या नावानं हा संघ जाणला जातो, सध्या बॅटिंग करता स्ट्रायकर एंडला. 4 चेंडू अवघी एकच धाव दिलेली आहे. तर आता पहिल्या पॉवर प्लेचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार समीर. या वेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल धावावी आहे. अजय आलेत, मात्र थ्रो चुकीच्या एंडला दिला. त्याच कारणास्तव सिंगल धाव बनलेली आहे. सिंगल धावेसहित संदीप यांचं व्यक्तिगत खातं महत्वाच्या सामन्यात खुलं झालंय. तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होत आहे संदीप 11 ढेनोली क्रिकेट संघाचं. 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावर. ॲडव्होकेट गुरुदादा मात्रे यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले, त्यांचे स्वागत. झेलची संधी पण थोडा कठीण झेल होता, त्याच कारणास्तव फिल्डर पोहोचू शकले नाही. सेकंडसाठी चान्स घेतलाय सुभाष यांनी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 धावेसोबत पहिल्या षटकाचे झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. समीर म्हात्रेची इकॉनॉमिकल कामगिरी. 4 धावा देत हरेश गोरडची महत्वाची विकेट त्यांना P1 मध्ये कॅरी केलेली आहे. आता 12 चेंडू 2 षटक बाकी आहेत. पाहायचंय किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ संदीप 11 ढेनोली. एक सन्मान यानंतर आपण मंचावरती संपन्न करतोय. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमारे यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. समीरजी खंडागले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. दत्तादादा पेमारे यांचा सन्मान सध्या या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती समीरजी खंडागले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. षटक सुरू होते दुसरं. अजय काळेकर आता संघ कर्णधार आलाय गोलंदाजीसाठी. त्यानंतर सागरजी धलपे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय.
सागरजी दलपे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. चला वेळ जास्त घेत आहे अजय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिल्या ओव्हरसाठी बरोबर 4च मिनिटं वापरात आणलेली आहेत. फुल टॉस समोर ड्राईव्ह केल्या सेट बॅटनं लॉंग फिल्डर आलेत. एक सिंगल बनली. सेकंडसाठी चान्स सुभाष घेण्यासाठी रेडी होते, मात्र वेळीच धोका संदीप यांनी ओळखलेला आहे. समीरजी खंडागले यांच्या शुभ हस्ते सागरजी दलपे यांचा सन्मान होतोय. सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल आणि सिंगल धाबेसहित सध्या धावसंख्या दाफलकर 5. यावेळेला गॅपमध्ये चाललाय बॉल, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक टप्पा घेतला, उचलला, तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर कोसळला. सुभाष यांच्या बॅटमधून येत आहेत या 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सध्या 9 धावा दाफलकरवरती, 9 ऑन बोर्ड. कशा काय उन्हात, परंतु आता धावा बनवणं गरजेचं आहे आणि सध्या सुभाष यांनी तोच पवित्रा आपला इरादा मात्र स्पष्ट केलेला आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. वेग अधिकचा होता मात्र नियंत्रण नव्हतं, त्याच कारणासह पंच मात्र कन्फर्म करतात वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार बॉलिंग मार्कवर अजय काळेकर. यावेळेला क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. सुभाष माघारी परत आहेत. दुसरा आदरा लागतोय टीम संदीप 11 ढेनोलीला. फलंदाज बाद. विकेट साठी विवेकदादा सोनवणे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. स्कोर सध्या 10. नुकताच दुसरा हादरा लागलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम संदीप 11 डेनोलीला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी प्रवीण दाखल होत आहेत. यावेळेला गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर थोडे दूर आहे, चेस आहे, प्रयत्न सुरू आहे आणि अखेर मात्र तो यशस्वी होतोय. एकच धाव मात्र मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. कृपाल होते डीप मध्ये, ज्यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फिल्डिंगचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड नेहमीच जपत असतो. जेव्हा जेव्हा मैदानावरती संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी इन ऍक्शन असतो आणि सध्या स्तुतिमय कामगिरी कृपालकडून झालेली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये, फिल्डर उपस्थित, बॉल थोडा डायवर्ट झालाय. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या बनलेली आहे. प्रदीप शेळके यांच्या वतीनं पर सिक्सर संदीपजी गोरड यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. स्टील 1 टू गो. धावा बनलेल्या आहेत सध्या 13. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शॉर्ट ऑफ गुडलेन. सरप्राईज बाउन्स. पूर्णपणे फलंदाजाला अचंबित केलेला आहे. शोल्डर हाईटना बॉल फिनिश होतोय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं आणि आता रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. सो टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आलेली आहे. एक्झॅक्टली बॉलचा बाउन्स काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी आता न्यायला जातील, विचारात घेतल्या जातील. बॅटर स्टेप आउट झाले होते, त्याच कारणास्तव या बॉलची हाईट मात्र योग्य ग्रॅ धरली गेलेली आहे. फेअर बॉल असेल, त्याचबरोबर ओव्हरची होईल सांगता. डॉट बॉल 2 षटकात बनला गेला 13. विकेट 2 गमावलेले आहेत. लास्ट ओव्हर आता पाहायचंय कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी देईल. जर बॅटर पॉपिंग क्रीज पासून स्टेप आउट होऊन
स्ट्रोकसाठी रेडी होतोय, तर बाउन्सर देखील अलीकडे काउंट केला जात नाही. चला श्रवणजी धुमाले मुख्य मंचाशी, आकाशजी भोईर बंटीदादा यांच्याशी लगेचच आपण संपर्कात या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील दुसरा सामना आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात जन्मा नागाशी. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. अवेश यांचा पहिला बॉल राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवत निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. गोलंदाजांनी मात्र आतापर्यंत स्तुतिमय कामगिरी या डावामध्ये केलेली आहे. बलाढ्य बलशाली संदीप 11 डेनोली टीमला आतापर्यंत मात्र रोखण्यात यशस्वी ठरलेले आहेत. मात्र आता टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा मागितली आहे. वाईट चेकसाठी DRS आता घेण्यात आलेला आहे. इट इज फेअर बॉल विथ द अँगल बॉल हरकत करत निघालाय. पहिलाच बॉल डॉट बॉल आलेला आहे. सो धावा सध्या स्थिर 13. या बॉलेला समोर लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट. सॅम मात्रे होते सेफ हँड्स आणि झेल संपादित होतोय. 13ला आता तिसरा हादरा टीम संदीप 11 डेनोलीला. फलंदाज बाद. नवीन बॅटर दत्ता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. डाव सध्या कोलमडलाय टीम संदीप 11 डेनोलीचा. हरेश स्वस्तात बाद झाले. त्यानंतर सुभाष माघारी परतले. प्रवीण माघारी परतले. संदीप जरूर उपस्थित आहेत परंतु ते सध्या नॉस्ट्रायकर एंडला. दत्ताकडे स्ट्राईक आहे. 4 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी. पाहायचं किती धाबेपर्यंत मजल मारेल टीम संदीप 11 डेनोली. 13 आतापर्यंत बनलेले आहेत. यावेळेला चांगला बॉल गुडलिंत वरून टप्पा पडल्याबरोबर अधिकच्या वेगानं अधिकच्या गतीने निघालाय. तो थेट ST रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल आलाय आणि सलगच्या 3 डॉट बॉल साठी रुद्रा चायनीज कॉर्नरचे सर्वेसर्वा रुद्रा अरुण कुर्ले यांच्या वतीने 500चं कॅश प्राइज आता गोलंदाज 22 साठी देखील जमा होत आहे. सलगचा चौथा आलाय डॉट. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकात समीरनं सोडली छाप. आता या षटकात भावेशनं देखील फलंदाजाला बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. यावेळेला सॉफ्ट हँड खेळतायत. डीप मध्ये फिल्डर दूर पोहोचतील का प्रश्न उपस्थित झाला होता. प्रयत्न तर चालवला होता मात्र तो यशस्वी झाला नाही. कृपाल होते डीप मध्ये सेफ फिल्डर. मात्र सिंगल धाव त्यांनाही रोखता आले नाही. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 14-14ला विकेट 3 गमावलेले आहेत. 14 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. भावेश चेंडूत अवघी एकच फिल्डर उपस्थित आणि आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. संदीप शेवटच्या बॉलवरती बाद होत आहेत. बनल्या गेल्या 3 षटकात अवघ्या 14 धावा आणि विजयासाठी आता विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघासमोर टार्गेट सेट होतोय ते 15 धावेचं. चला टॉस होतोय. कॅप्टन्स रेडी व्हा. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्या सोबतीनं जन्मा नागाशी कॅप्टन या दोन्ही टीमचे. अरुणजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. चला कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. लगेचच टॉस होतोय. चला ओपनिंग पेअर रेडी करा लगेचच. विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी टॉस होतोय. रुद्रा वेज चायनीज कॉर्नरचे सर्वेसर्वा अरुणजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकत बॉलिंगला पसंती दिलेली आहे.
आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी नंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम जन्मान आगाशीला. नेक्स्ट मॅच स्टे ट्यून विथच, कुठेही जाऊ नका. 14 धावा पहिल्या डावात बनला गेला. 15 डावाचं टार्गेट आता सेट करण्यात आलेला आहे आणि पायसा या 15 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. 15 टू विन. चला ओपनिंग पेअर लगेचच रेडी करा अजय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. दुसरं सत्र सुरू होतंय. 15 धाब्याचं छोटेखानी टार्गेट आहे. आघाडीसाठी अजय काळेकर आणि त्याच्या सोबत देतोय राहुल गोल्हे. हे दोनही सलामीवीर दाखल झालेले आहेत. अठरा चेंडू 15 धावा. ओपनिंग पेअर अजय काळेकर आणि त्याच्या सोबत देतो राहुल गोल्हे. तर गोलंदाजीसाठी मात्र प्रवीण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी हे निर्णायक लढत. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात या दोन्ही टीमला देऊयात. उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर गगन भरारी. पहिल्या बॉलवर हवाई यात्रा. अजय कालेकर यांचं आक्रमण. पहिल्या बॉलवर प्रवीण यांचं भव्य स्वागत. इट्स अ ह्यूज हिट. सिक्सर. पहिल्या बॉलवर अजय बरसताना पाहायला मिळत आहेत. षटकारांना डाव सुरू होतोय. 6 धाबे निश्चित सध्या खातं खुलं होतंय ते फलंदाज अजय कालेकरचं. कप्तान चलसीनाथन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका सध्या ते अदा करतायत. यावेळेला लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट. व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. मिळेल ते एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या याच बरोबर स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. कमी गतीने टाकलेला बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. डॉट बॉल आलेला आहे. सध्या धावा स्थिर 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयासाठी आता अवघ्या 8 धावेची आवश्यकता. बॅटर तयार अजय काळेकर. या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेहरा फार लवकर क्लोज झाला. त्याच काळाचं बॉल हवं तसं करू शकले नाही अजय. एक सिंगल बनली आणि सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. आता विजयासाठी आवश्यकता ती 7 धावेची. बॉल बाकी आहेत 15. या वेळेला समोर ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मिसफिल्ड. सिंगल धाव रोखता आले नाही. डबल साठी चान्स बनवला होता अजयनं, मात्र राहुलनं स्पष्ट नकार दिला. मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहायचं या षटकात हा सामना अजय कालेकर निकाली लावतील का, मार्गी लावतील का. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. फसवा बॉल होता. स्लोवरवर होता. रीड करता आला नाही अजय कालेकरला. व्हेरिएशन, विविधता आणि सध्या प्रयोगशीलतेला अधिकचा वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू येतो गोलंदाज प्रवीण कडून. डॉट बॉल. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत 9.
यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय चेस लॉंगॉनच्या फिल्डरला डीपमधून बॅकअपसाठी उपस्थित झाले. चांगला थ्रो दिला नॉस्ट्राकर एंडला. मिळेल ते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित सध्या सांगता झाले ती पहिल्या षटकाची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकात बनला गेल्या त्या 10-15चा पाठलाग सुरू आहे आणि आता विजयाचं समीकरण आवश्यकता ते 12 चेंडू 5 धावेचे. सोहम गोलंदाजीसाठी दाखल होत्या. षटक मार्ग शोधत दुसरं. पहिल्या षटकात 10 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 5 धावेची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी फिल्डिंग करता तर जन्म नागाशी बॅटिंग करता. 12 बॉल 5. पहिला बॉल टॉपेज. शॉर्ट फानलेगला फिल्डर आलेत आणि सोहमनं दूर केलाय अजय काळेकरचा अडथळा. पहिली विकेट त्यानं कॅरी केली आहे. 10ला पहिला झटका. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर करण भांडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 5 धाब्याची अजून आवश्यकता. विजय अजूनही प्रतीक्षेत. यावेळेला शफल झाले फक्त दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर डीपमध्ये उपस्थित. मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर दाखल करते. आता विजयाचं समीकरण 10 बॉल आवश्यकता ती 4 धावेची. 10 चेंडू 4 धावा हे समीकरण. यावेळेला पावा पाकिट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर चिमंतर. हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो 9 विकेट राखत विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघानं. अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉस टफ अँड हार्ड लक. टीम संदीप 11 डेनोली. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. एकीकडे मैदानात उतरावं लागेल आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बी. चला फिल्डिंगसाठी दाखल व्हा. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण देतोय.